तुमचा विश्वास, आमची बातमी। राज्यामध्ये पुन्हा एकदा शेतकऱ्यांचा असंतोष उफाळून आलाय। किसान सभेच्या नेतृत्वाखाली सुरू असलेलं आंदोलन आता निर्णायक वळणावर पोहोचलंय। आपल्या विविध मागण्यांसाठी आदिवासी बांधव नाशिककडे कूच करताय आणि जर मागण्या मान्य झाल्या नाहीत तर हे आंदोलन थेट मुंबईपर्यंत पोहोचणार आहे। या मागण्यांकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी किसान सभेच्या वतीनं जिल्हाभर आंदोलन सुरू आहे। सुरगाणा, पेठ आणि त्र्यंबकेश्वर या आदिवासी बहुल तालुक्यांमध्ये या आंदोलनाचा सर्वाधिक प्रभाव पाहायला मिळतोय। पाणी टंचाई, शेतीसाठी अपुऱ्या सुविधा आणि वनपट्टाधारकांचे प्रलंबित प्रश्न यामुळे आदिवासी शेतकरी रस्त्यावर उतरलेत। पश्चिम वाहिनी नद्यांवर बंधारे उभारून शेतीसाठी पाणी उपलब्ध करून द्यावं, वनपट्टाधारकांच्या जमिनींची मोजणी करून 4 हेक्टरपर्यंत हक्क मंजूर करावेत, तसेच सातबारा तयार करावा, अशा ठोस मागण्या आंदोलकांकडून करण्यात येत आहेत। तसंच 24 जानेवारीपर्यंत सर्व आंदोलक नाशिकमध्ये पोहोचतील। प्रशासनाशी चर्चा होईल, मात्र चर्चा निष्फळ ठरली तर आम्ही थेट मुंबईकडे कूच करू, असं या आंदोलकांनी सांगितलंय। आंदोलकांनी दीर्घ लढ्यासाठी तयारी केलेली असून सोबत मुक्कामाचे साहित्य आणि शिदोरी देखील घेतली आहे। तर नाशिकमध्ये होणाऱ्या चर्चेकडे आता संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलं। एकीकडे सरकारकडून विकासाचे दावे आणि दुसरीकडे हक्कांसाठी रस्त्यावर उतरलेले आदिवासी। या आंदोलनातून तोडगा निघतो का, की हे लाल वादळ थेट मुंबईत धडकणार, हे पाहणं आता तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। परवाच्या दिवशी कलेक्टर साहेबांकडे चर्चा झाली, परंतु कलेक्टर साहेबांनी म्हणजे वन जमिनीचा प्रश्न आहे, पश्चिम वाहिन्या पूर्व वाहिन्या करायच्या हा प्रश्न आहे, त्याचबरोबर 7/12 जो वन जमिनीचा आहे तो दुरुस्त करायचा आहे। जास्त जी लोकांच्या ताब्यामध्ये असलेली जमीन आहे त्या जमिनीचा प्रश्न आहे, हे प्रश्न राज्य पातळीवरती सुटतील अशा प्रकारची त्यांचा सल्ला मिळाला आणि त्यामुळं आता आम्ही हा 6वा दिवस आहे। आता आम्ही मुंबईच्या दिशेने म्हणजे नाशिक व्हाया नाशिक अशा प्रकारचा आज आंदोलनाचा हा कार्यक्रम आज सुरू झालेला आहे। तेव्हा सुरगाण्याहून आतापर्यंत जवळजवळ 10,000 लोकांचा जमाव हा वडी पार करून भिकन शेख, आपलं शासन, पेठ। आपलं शासन, तुमचा विश्वास, आमची बातमी।